बातमी ती म्हणजे महायुतीत रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद हा कळीचा मुद्दा ठरतोय। रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे। महायुतीमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार तरी कधी असा सवाल उपस्थित होतोय। मी सगळे प्रश्नांना उत्तर देईन, मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका, माझी हात जोडून विनंती। महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया। मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका, माझी हात जोडून विनंती। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीत महासंघर्ष सुरू झाला। नाशिकसाठी भाजप तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत अक्षरशः रस्सीखेच सुरू आहे। तटकरे विरुद्ध शिवसेना असा थेट वाद सुरू झालाय। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या या तिढ्यावर सुप्रिया सुळेंनी चक्क हात जोडत सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले। माझी आपल्या सगळ्या मीडियाला हात जोडून विनम्र विनंती आहे, मी सगळे प्रश्नांना उत्तर देईन, मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका, माझी हात जोडून विनंती। बाकी कुठलाही प्रश्न विचार, मी म्हणजे माझे पर्सनल लाईफचे विचारले तरी चालेल, पण पालकमंत्र्यांवर विचारू नका। कारण का माझा या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे, हे मी प्रांजळपणे कबूल करते। ती पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहे हे याच्यावर कधीतरी वेगळी आपण चर्चा करू शकतो। दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असलेले भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। पण त्यांची अजित पवारांसोबत भेट काही होऊ शकली नाही। असं असलं तरी गोगावलेंचा पालकमंत्री पदाचा दावा कायम आहे। तसंच येत्या 2 दिवसात पालकमंत्री पदाचा निर्णय होईल असा विश्वासही गोगावलेंनी व्यक्त केलेला आहे। पालकमंत्री पदाचा वाद आहे, यावरून काही चर्चा झाली का? नाही, दादा भेटलेच नाहीत। तुम्ही म्हणता गोड बातमी मिळेल 2 दिवसात, गोड बातमी मिळेल का असेल? थेट पालकमंत्री पद मिळायला पाहिजे। थेट पालकमंत्री का सहपालकमंत्री? दादा आता ना ते जेवायला गेले ना म्हणून ए तुम्ही उडवशील त्या माणसाला। हा, सहपालकमंत्री पद का पालकमंत्री पद? पालकमंत्री पद। कोकणात विशेषतः रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत। राष्ट्रवादीकडे केवळ एकच आमदार असल्याने जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। पण रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आमदारांच्या संख्येचं सूत्र लावलं तर नाशिकमध्ये भाजपाचीही अडचण होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे सहपालकमंत्री पदालाही गोगावलेंचा विरोध आहे। त्यामुळे आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरती तोडगा निघतो कसा हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।